आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। ऋतिक गजर हा जोशी वस्तीवर ज्या शाळेमध्ये शिकला, खरं तर त्यांचे शिक्षक आणि प्राचार्य आपल्या बरोबर आहेत। त्यांच्याकडनं समजून घ्या की ऋतिक लहानपणी कसं होता। सर, तुमचं नाव सांगा। मी राऊत अभियन सर। काय सांगा, ऋतिक खरं तर पहिलीपासून आपल्याकडे शिकलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर तो या क्षेत्रात कसा वळाला किंवा तुमच्याकडे त्याला मार्गदर्शन कसं लाभलं? पहिलं तर ऋतिकला खेळाची आवड ही पहिल्यापासूनच होती आणि त्याची सुरुवात खो खो या खेळापासून झाली आणि त्या खेळानंतर तो क्रिकेटकडे वळाला। पण क्रिकेटकडे वळत असताना मी त्याचा तो खेळ पाहायचो, पण त्याला सांगायचो की कारखान्यावरची परिस्थिती म्हणजे कारखान्यावर खेळायला क्रिकेट खेळायचं हे बाळकडूच म्हणलं तरी चालेल। आणि त्याच्यामुळे त्याला सांगायचं की आमच्या काळातली खेळणारी काही मुलं बाहेर गेली म्हणजे वायाला गेलेत, त्याच्यात तू न जाता तू काहीतरी असा प्लॅटफॉर्म तयार कर की जेणेकरून तुझं नाव झालं पाहिजे। आणि त्या दृष्टीनं आज तो मानाचा दिवस त्यानं आम्हा सगळ्यांना अभिमानाचा दिवस त्यांनी दाखवलाय आणि त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदनच करेन। आणि आमची सुद्धा शाळेचं त्याने नाव नोकरी काढायला आमचे सरांनी सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं आणि प्रोत्साहनाशिवाय काही होत नाही आणि त्यानं त्या प्रोत्साहनाचं चीज केलं आज असं म्हणता येईल। त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी आता आपल्याकडे आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आज आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी आहेत आणि ते सुद्धा मुलं फक्त त्यांना पुशिंगची आवश्यकता आहे, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। ते जर त्यांना योग्य मिळालं तर निश्चितपणाने ती सुद्धा मुलं जिल्हा, राज्य किंवा देश पातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाहीत। सर, खरं तर आपण प्राचार्य आहात, पूर्ण शाळेची जबाबदारी आपल्याकडे आहे। जो ऋतिक आपल्याकडे शिकला, खरं तर आपल्याही त्यांना खूप मोठं मार्गदर्शन लाभलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? ऋतिक हा 2019ला या विद्यालयामध्ये शिकत होता। शिकत असताना त्याची खेळाची आवड ही जास्त होती अभ्यासापेक्षाही, आणि खरं म्हणजे आम्ही ते ओळखलं, आमच्या क्रीडा शिक्षक असतील, राऊत सर असतील, कल्पक राऊत सर असतील, यांनी ते ओळखलं आणि त्याला खेळामध्ये जास्त प्रोत्साहन दिलं आणि मलाही सांगितलं की सर असं असं विद्यार्थी असं असं करतोय। मग त्यासाठी मीही त्यांना मोकळीक दिली आणि मोकळीकच दिली शिवाय त्यांना प्रोत्साहन दिलं की ठीक आहे भाऊ, इथं सामान्याचा मुलगा एक करतोय। आणि मग पालकांना मी एक सांगू इच्छितो की मुलांच्या बाबतीत असणारे गुण नकारात्मकतेने पाहण्याच्या ऐवजी सकारात्मकतेने पाहावे, म्हणजे मुलांचा हा उत्कर्ष होईलच। आणि ऋतिकने त्या स्वतःचं नाव, शाळेचं नाव, गावाचं नाव, आमच्या संस्थेचं नाव मोठं केलं, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो, त्याला शुभेच्छा देतो। तुम्ही जेव्हा असे विद्यार्थी आहेत किंवा आता सर आहेत किंवा ऋतिक आहे, यांना आपण प्रोत्साहन करतात, यासाठी संस्थेकडून आपल्याला काही सहकार्य लागतं? संस्थेकडून खूप खूप सहकार्य लागतं की वास्तविक पाहता प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं की संस्था आपल्याला प्रोत्साहनच देते, शिवाय काही आर्थिक मदत पालकांच्या माध्यमातून, माझी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उभी केली जाते आणि मुलांना त्याद्वारे मदत केली जाते। ऋतिक खरं तर खूप सामान्य कुटुंबातला आहे, खरं तर त्यांचा जो समाज आहे हा भटकंती करणारा आहे। तर असे काही विद्यार्थी आपल्याकडे आहे की त्यांच्याकडनं काही शाळेला अशा पद्धतीने खेळामध्ये असेल वेगवेगळे जे असे क्षेत्र असतील, असं काही सहकार्य लागतं, आपण त्यांना काय देतात सहकार्य? हो, खूप तसं सहकार्य देतो की आमच्या पातळीवर समजा काही असेल, जे जे मदत हवी असेल ती त्यांना पुरवतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सहकार्याची भावना ही प्रत्येक घटकाची या ठिकाणी तरी। आणि असंच त्याने समजा गरज लागली तर त्यांनी संपर्क करावा, म्हणजे त्यांना आमच्या पद्धतीने जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ। संस्थेच्या माध्यमातून, शाखेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची हमी मी देतो। की सगळ्यात महत्वाचं आमचे जे क्रीडा शिक्षक आहेत कल्पक राऊत यांनी, तसं त्यांचा खेळ हा क्रिकेट, पण नंतर त्यांना आवड लागली आणि त्यांनी खो खोचं मार्गदर्शन सुरू केलं। शिवाय मग तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आमचे दरवर्षी हे संघ जातात। गेल्या वर्षी
चारही संघ आमचे जिल्हा स्तरावर गेले होते आणि मग त्यातूनच असे विद्यार्थी घडतात याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. खरं तर आपण पाहिलं ऋतिकचे शिक्षक असतील किंवा प्राचार्य असतील यांनी घेतलेलं कष्ट खरं तर फळाला आलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नक्कीच असे शिक्षक जेव्हा एका विद्यार्थ्याला लाभतील नक्कीच चांगले विद्यार्थी या देशासाठी नावलौकिक मिळवण्यासाठी नक्कीच मिळतील. नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा म्हटलं की श्रीगोंद्याचं नाव त्या निमित्तानं येतच. कारण ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल किंवा सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल किंवा क्रीडा असेल, या क्षेत्रासाठी श्रीगोंदा तालुका नेहमीच हा चर्चेत राहिलेला आहे. खरं तर नुकतीच श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील चिरंजीव ऋतिक गजर याची निवड आता क्रिकेट क्षेत्रात झालेली आहे. ISPL हैदराबाद येथील जी संस्था आहे जी क्रिकेटमध्ये खरं तर नामांकित आहे, त्या संस्थेनं त्या ऋतिकची खरं तर निवड केलेली आहे आणि ही श्रीगोंदा तालुक्यासाठी खरं तर खूप नावलौकिकाची गोष्ट आहे. आता आपल्याबरोबर ऋतिक आहे, खरं तर त्याच्याकडनं काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ऋतिक, काय सांगशील? खरं तर हे जे क्षेत्र आहे हे अवघड क्षेत्र आहे, त्याकडे जाण्या अगोदर तुझ्या लहानपणाच्या काही गोष्टी सांगशील की खरं तर तुझा जो जन्म आहे हे एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? सर, तसं सांगायला गेलं तर सामान्य कुटुंबात जन्म होणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिमानदायक गोष्ट आहे. का? कारण की आपल्याला मेहनत करण्याची आपल्याला ताकद भेटते, म्हणजे मेहनत करायला आपल्याला वेळ भेटतो. जसं मोठ्या कुटुंबात जन्म झाल्यावर मेहनत करायला आपल्याला ही गरज पडत नाही, पण सामान्य कुटुंबात जन्म झाल्यावर आपल्याला स्वतःला असं वाटतं की बाबा आपण मेहनत करून कष्ट करून करू शकतो. आपण आपल्याला फ्रीडम तेवढा घरच्यांचा पण असतो. तुझी कौटुंबिक स्थिती काय आहे? कौटुंबिक स्थिती सध्या सांगायला गेलं तर क्रिकेट खेळेल तेव्हा कुठेतरी थोडेफार पैसे आले तरच आमचं घर चालतं बऱ्यापैकी. असं नाही की आमच्या घरात कंटिन्यू इन्कम असतो. थोडंफार मी हातभार लावतो, माझे वडील हातभार लावतात, मम्मी मजुरी करते, बस बाकी काय विशेष. तुमचा पारंपरिक व्यवसाय कोणता आहे? पारंपरिक आम्ही पहिले भटके समाजात मोडलो जातो. जास्त करून ज्योतिषी समाज होता आमचा, जोशी समाज आहे. तुझं जे लहानपणाचं शिक्षण आहे ते कुठे कुठे झालं? लहानपणा शिक्षण सांगायला गेलं तर मी प्राथमिक शाळा जोशी वस्ती 1ली ते 4थी शिकलो. त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत इंदिरा गांधी विद्यानिकेतन या शाळेत शिकलो. त्यानंतर 11वी ते 12वी मी छत्रपती श्रीगोंदा कॉलेज या ठिकाणी केलं आणि त्यानंतर 12वी ते 15वी महाराजा कॉलेज येथे या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि त्यानंतरचं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर जास्त करून मी स्पोर्ट मध्ये जास्त लक्ष देत होतो. 15वी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जास्त करून आई वडिलांनाच मी डायरेक्ट बोललो की बाबा माझं शिक्षणात माझं एवढं काही डोकं एवढं जास्त लागत नाही, पण तरी पण मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले. माझं म्हणजे वैयक्तिक सांगणं असं आहे की मला क्रिकेटच खेळू दे. मग तुला क्रिकेटची खरं तर आवड होती, मग ती आवड पूर्ण करण्यासाठी तुला ज्यांचं सहकार्य लागलं असे कोण व्यक्ती आहेत? त्या सहकार्य सांगायला गेलं तर माझे आई वडिलांचं सहकार्य असेल, माझ्या चुलत्यांचं, माझ्या फॅमिलीचं पूर्ण सहकार्य असेल. विशेषतः माझ्या गाववाईची टीम, माझी ओपनची टीम, गाववाईची संतोष शेठ नागोडे 11 फाउंडेशन, माझी गाववाईची टीम. ओपनची टीम सांगायला गेलं तर हमराज मृत्युंजय पुणे. तसंच सांगायला गेलं तर सहकार्य संतोष शेठ नागोडे यांचं सर्वात महागाचं माझ्यासाठी सहकार्य आहे. अशोक काका काळाने यांचं मनापासून त्यांचं मी ऋणीच राहणार आहे, कारण की त्यांचं म्हणजे माझ्यासाठी खूप सहकार्य आहे. आणखीन सांगायला गेलं तर मधु काका काळाने, अमोल राऊत सर, सर्वात महत्वाचं तुषार वंजारे सर यांचं कायम सहकार्य आहे. आणि जेव्हा भावाचा मित्र म्हणजे सांगायला गेलं तर तेजस जाधव यांचं तर माझ्या कायम म्हणजे सदैव माझ्या पाठीशी उभा आहे तो. नात्यांमध्ये मामा वगैरे राहुल वायकर यांचे सहकार्य राहिले. चुलत्यांमध्ये सपोर्ट शिवाजी पोटे यांचं बी कायम सपोर्ट आहे. शिक्षकांचा माझ्या कायम सपोर्ट राहिला, पूर्ण फॅमिलीचा पण आहे. आता तुझी जी निवड झाली ही निवड कशी झाली नेमकी? म्हणजे इथपर्यंत पोहोचणं हे काही सोपं नाहीये, ती कशी झाली? तसं सांगायला गेलं तर आपण गाववाईज क्रिकेट खेळतो, गल्ली क्रिकेट खेळतो, तिथून तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटणं गरजेचं आहे. गाववाईज गेम बघून संतोष शेटने मला जास्त करून, अशोक काकांनी मला प्रमोट केलं जादा करून. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट खेळलो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये हमराज मृत्युंजयचे कॅप्टन आमचे ऋषिकेश जोरी सर, त्यांनी जास्त करून मला प्रमोट केलं. तिथून जेव्हा माझा गेम दिसत गेला तेव्हा मग मी ISPL ला ट्राय केलं. फर्स्ट इयरला तर पास नाही झालो, पण तरी पण जिद्द नाही सोडली. म्हटलं काही करून नेक्स्ट इयरला आपल्याला खेळायचंच आहे, काही करून. त्यामुळे जिद्द पाळून मी
बबलू पाटील सर असतील, त्यांनी पण माझ्यासाठी खूप खूप सहकार्य केलं. पूर्ण माझे संबंध म्हणजे बबलू पाटील सरांचं सांगायला ते फक्त व्यावसायिक क्रिकेट हे जास्त करून खेळवलं मला त्यांनी. ऋषिकेश दोरी सर यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळवलं, संदेश पार्टे सर, आशिष मारणे सर यांनी जास्त करून सपोर्ट केला. त्यामुळे मी या स्टेजला आता आहे. खरं तर क्रिकेट खेळणं इतकी सोपी गोष्ट नाही. आता आपण पाहतो अनेक तरुण मुलं किंवा मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नशीब ते आजमाव पाहतायत. मग क्रिकेट खेळताना आपण नेमकं कसं नाही का बॉलिंग करतो किंवा बॅटिंग करतो, राईट लेफ्ट काय सांगाल? सर मी क्रिकेट खेळताना मी लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. ऑलराऊंडर होतो पहिल्यापासून, पण मी काही आर्थिक दृष्टिकोनाने मी फक्त बॅटिंगवर जास्त फोकस करतो, लेफ्ट हँड बॅटिंग करतो. आता बॅटिंग करताना आपण पाहतो टीव्हीवर जे मोठे जे क्रिकेटर हे सुद्धा खेळत असतात. अशी कोणती चुणूक आहे की त्यांची तुला आवडली आणि तू ती उचललीस आणि स्वतः त्याचं नाही का थोडं सराव करून चमकलास, काय सांगशील? खरं सांगायला गेलं तर मी युवराज सिंग वगैरे लेफ्टी बॅट्समॅन आहेत, सुरेश रैना सर लेफ्टी बॅट्समॅन आहेत. यांचं फोकस करून जास्त करून यांच्यावर निरीक्षण करून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. यांची फिल्डिंग असेल बॅटिंग असेल जादा करून यांचा फोकस बघून फोकस करतोय. आता जी हैदराबादची संस्था आहे ISPL हिने आपली निवड केलेली आहे, तर ती निवड कशी झाली काय सांगशील? तसं तर असं फोडून सांगता येणार नाहीये. ISPL ही इंडियन स्टेट प्रीमियर लीग आहे, सगळ्यात मोठी प्रीमियर लीग आहे. मला त्यांच्यात निवडलं गेलं म्हणजे काहीतरी त्यांनी आधी ट्रायल्स घेतल्या, त्यानंतरच आमचं निवड झालेली आहे. परफॉर्मन्स बघून त्यांनी जास्त करून निवड केली सगळ्या प्लेयरांची. आता पहिली जे काय आपलं होणार आहे मॅच ती कुठं होणार आहे काय माहिती आहे काही? आता आमचे आता ऑप्शन झालेलं आहे. आमचा कॅम्प पुण्यातच आहे पहिला हैदराबाद टीमचा. त्यानंतर मग ते ISPL हॉटस्टारला लाईव्ह दिसणार आहे आणि स्टार स्पोर्ट्सला, आणि ती स्पर्धा होणार आहे गुजरात सुरत येथे. तुला पाहणारे अनेक प्रेक्षक आहेत, ह्याच्यामध्ये तरुण मुलं मुली आहेत, वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, तर त्यांना काय सांगशील? खरं तर तू मागा जशी म्हटलंस की जरी मला शिक्षणाची आवड नव्हती तरी क्रीडा क्षेत्रामध्ये तुला आवड होती, तर अशी आवड जपणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगशील? त्यांना एवढं सांगू शकतो, सेल्फ कॉन्फिडन्स लय महत्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवला आहे का? आपल्यावर स्वतः विश्वास नाही ठेवला तर लोक कसं काय ठेवणार? का लोक नाव असतात कधी जेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवता त्यांच्यासाठी. तुम्ही वैयक्तिक स्वतः काहीतरी बना, म्हणजे त्या क्षेत्रात पूर्ण फोकस करा. त्याच्यावर लक्ष देऊ नका. बाकीच्या गोष्टी आजकाल सोशल मीडिया, मोबाईल वगैरे सर्व काही आहे, ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतःवर लक्ष द्या. आपण बेस्ट कसं होऊ त्याच्यावर लक्ष द्या, सर्व काही ठीक होईल. खरं तर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काऊर आहे. कोणता प्रश्न विचारावा, कसा विचारावा? कारण आता मी पाहिली आपलं घर सुद्धा खूप साधं आहे, आणि मग भविष्यामध्ये काय आपण बनणार आहोत असं काही लक्ष किंवा स्वप्न पाहिलेस? जे आई वडिलांनी सुद्धा म्हणत आहे की यस माझ्या मुलांनी असं काहीतरी व्हावं, आणि आपण सुद्धा एक मुलगा म्हणून आई वडिलांना असं काहीतरी द्यावं असं काही स्वप्न पाहिले? स्वप्न तर माझ्या आई वडिलांचं एवढंच आहे की माझा मुलगा टीव्हीवर दिसायला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांचं तेच असतं, माझा मुलगा कुठेतरी मोठ्या स्टेजला दिसायला पाहिजे, आणि मी ते स्वप्न नक्की पूर्ण करणार. नेमकं काय आता माझं नेमकं त्या प्रश्नाला बोट असं आहे की आता अनेक संघ आपल्या भारतासाठी खेळतात, तर असं काही भारतासाठी खेळण्याची काही इच्छा आहे? नेक्स्ट लेवलला जर भारताची आपली टीम झाली तर माझी एवढीच इच्छा आहे की मी माझ्या परफॉर्मन्सवर त्या टीम मध्ये असावं, बस बाकी काही विषय. आता ज्यांनी तुला सहकार्य केलेलं आहे त्यांचा आभार कसं व्यक्त करशील? ज्यांनी माझ्यासाठी जेवढं काही केलं मी त्यांचा आभार शब्दांनी तर करू शकत नाही, पण मी त्यांना एवढंच उत्तर म्हणजे देऊ शकतो आभार प्रमाणे, माझ्या परफॉर्मन्सवर त्यांना सर्व काही आनंदी करू शकतो. मगाशी म्हटलं बाबा भटका समाज आपला आहे, म्हणजे एकेकाळी ज्योतिष सांगणं हे काम त्यांचं होतं, परंतु आता ते काळानुरूप पडद्याआड गेले आहे. त्या अनुषंगाने वडिलांना हा व्यवसाय सुरू केलेला आहे. मग आता आपला जो समाज आहे ह्या समाजाला काय सांगशील किंवा समाजाला तुझ्याकडनं काय अपेक्षा आहे? खरं तर सांगायला गेलं तर प्रत्येक समाज एक समाज असला पाहिजे. मला तर असं वाटतं की मी प्रत्येक समाज समान मानतो. कोणताही गरीब खेळाडू असो, मोठा खेळाडू असो, माणूस असो, कोणी असो, समान. प्रत्येक समाजाच्या म्हणजे मुलांनी मुलींनी काय बी असो, आपला गौरव कोणत्या गोष्टीत होईल, काय केलं पाहिजे, आपण करतोय काय, करायचं काय, हे गोष्टी लक्षात ठेवून आपल्या आई वडिलांचं पुण्य आपल्या आहेच, आणि आपल्या आई वडिलांचं नाव कसं करता येईल, आपल्या आई वडिलांचं नाव मोठ्या प्रमाणात कसं करता येईल, हे समाजाला दाखवून कसं देता येईल हे गरजेचं आहे. कारण की जास्त करून आपण काय विचार करतो, गरीब घरातला विद्यार्थी असो नाही तर मुलगा असो, तो विचार करतो की मी गरीब समाजाचा आहे, मी गरीब आहे. मी हा विचार सगळ्यात मोठा रॉंग आहे. कारण का आपण गरीब हा विचार करून चाललो तर ते आपल्यासाठी चुकीचं आहे. आपण जर गरिबीतून दिवस चांगले काढले, आपण गरिबीतनं
चांगल्या स्टेजला जायचं असेल तर आपण स्वतः काहीतरी केलंच पाहिजे. माझा तुला शेवटचा प्रश्न राहील, आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, मग आमदार असतील किंवा स्थानिक नेते असतील, यांचं काही सहकार्य लाभलं किंवा काय भेटायला आले काय? आमदार असेल, स्थानिक नेते वगैरे असतील, ते सर्व माझ्या सपोर्टला आहे, कारण की त्यांचा मला कायम सदैव आशीर्वाद आहे. त्यांचा दरवेळेस ते भेटायला पण येतात, मला वैयक्तिक कॉल पण करतात. प्रत्येक नेत्याशी मला कॉन्टॅक्ट आहे, त्यात काही विषय नाही. पण त्यांचं कंटिन्यू मला कॉलिंग वगैरे असतं, त्यांचा सदैव पाठिंबा असतो मला. विशेषतः म्हणजे मला खूप कॉल आले, लंके साहेबांचा बी कॉल आलेला, दादा पण काल, बबन दादा पण येऊन गेले, राजू दादा बी भेटून गेले. विशेषतः म्हणजे दिग्विजय अण्णा असेल, प्रत्येक नेता म्हणजे भेटून गेला. विशेष म्हणजे त्यांचा पाठिंबा काय माझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू आता घरी असतोस तेव्हा घरी तू कोणती कोणती कामं करतोस, म्हणजे घरच्यांना मदत कशी करतोस? तर विशेषतः म्हणजे पहिलं सांगायला गेलं तर कामाला कसलीच लाज नसली पाहिजे. मी असो, मोठा असो नाही तर छोटा असो, जेव्हा मी वेळ भेटेल मी स्वतः वैयक्तिक घरची कामं करतो. वाहने, पाणी वगैरे भरणे वगैरे सगळं, घरातले झाडलोट सुद्धा मी करतो. कधी कधी भांडे पण घासतो, कपडे पण धुतो. माझ्या वेळ आलेले मी केलेले आहे, मी करतो. असं लाजत नाही, कोणत्या कामाला लाजलं बी नाही पाहिजे. माझ्या आई वडिलांनी एवढं सांगितलं, कष्टाला लाजायचं नाही, कष्ट प्रामाणिक असेल, लाज कशाचीच वाटली नाही पाहिजे. खरं तर असं म्हणतात की हिरा हा खाणीतच सापडतो आणि कमळ हे चिखलातच उगवतं. खरं तर ऋतूने सांगितल्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणूस घडत असतो. ज्या पद्धतीनं एखाद्या हिऱ्याला आकार देण्यासाठी त्याचा जो सोनार आहे असंख्य घाव घालत असतो, एखाद्या दगडाचं देव आपला तयार करत असेल तर त्या सुद्धा दगडाला असंख्य घुमणीचे घाव हे सोसावे लागतात. खरं तर ऋतिकने सांगितलं की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरं तर तो घडत गेला आणि त्याची आवड तो जोपासत गेला आणि आज ISPL या प्रीमियर लीग साठी आता तो खेळतो आहे. खरं तर श्रीगोंदा तालुक्यासाठी नव्हे तर पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी ही लौकिकाची गोष्ट आहे. नक्कीच येत्या काळामध्ये तो भारतासाठी सुद्धा खेळेल अशी त्याची अपेक्षा आहे आणि त्याची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल हीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, द टाइम 21 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.